हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही सगळे कसे आहात? अपेक्षा करते की मस्तच असाल. तर हा योगा डे ज्या दिवशी होता ना, तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. थोडासा लेट पडत आहे. इथं ना म्हणजे खुशीला म्हणजे खुशीचं शरीर असं लवचिक पण आहे आणि ना म्हणजे तिला जशा स्टेप सांगतात ना आपण आता पहा ना, हे टी व्हीमध्ये पाहूनच हे सगळं करत होती तिनं अशा स्टेप वगैरे, तर जे की ऑलरेडी तिला काही येत होत्या, शाळेमध्ये वगैरे शिकवत होते तिला आणि आता टी व्हीमध्ये पण बघून तिनं करत होती. मी तिला टी व्ही लावून दिलं होतं. एका छोट्या मुलीचंच होतं ते योगा बरं का, करत होती ती छोटी मुलगी. तर तिचं पाहून खुशीला हसू येत होतं. म्हटली मम्मा हे कसं करायली तिनं, मला नाही जमत वगैरे, नसे का इतकं अवघड आहे हे असं ते तसं. मी म्हटलं कर, म्हटलं तुला जेवढं येते ना तेवढं तू कर म्हटलं. तर ती सेम ती मुलगी जसं टी व्हीमध्ये करत होती ना, तर सेम खुशी पण इकडं स्टेप सेम असं करत होती. तर खुशीला अशा गोष्टींची फार आवड आहे बरं का. तसं पण खुशी डान्स वगैरे पण खूप छान करते. आता हे लास्ट सूर्यनमस्कार असं चालू होतं तिचं. तर एकदम स्टेप नसते का, असे हलायचं नाही काय नाही, एकदम ते एका पायावरतीच उभं राहायचं होतं. तर तिचा एकदा निसटला होता, परंतु तिने व्यवस्थित केलं ते. आणि आता हे दुसरी स्टेप आहे पहा, हे जे की तिला फार आवडते. एका लहानच मुलीनं पण मोबाईलवरती असा एक व्हिडिओ आला होता वाटतं, तिनं पाहिली ती आणि ते खुशी शिकली लगेच. तर आता योगा वगैरे झाल्यानंतर ना रविवार होता, तर लेकरांना शाळेमध्ये बोलवलं होतं की तुमच्याकडे मॅट वगैरे असेल तर मॅट वगैरे घेऊन या तुम्ही म्हटले होते. परंतु घरी आहे बरं का मॅट, परंतु मी खुशीला म्हटलेलं की तू जा बाई, पण तिनं काय करायला तयार नव्हती. तर तिनं एक कुत्रा आहे, त्या कुत्र्याला ना चपाती द्यायची होती, म्हणून त्या टी व्हीच्या टेबलवर चपाती तशीच ठेवली होती, भाकर चपाती त्याला देऊन यायचं म्हणून. मी म्हटलं आंघोळ करून फ्रेश होऊन जा म्हटलं. आता इथं मी जेवायला बनवले होते, इतका साऱ्या म्हणजे रेसिपीज होत्या ना आज की म्हणजे माझी एक फ्रेंड येणार होती घरी, परंतु तिचं अचानकच कॅन्सल झालं ते. तर असं इथं ना आपल्या घरातलेच हे आळूचे पानं आहेत बरं का, इतकी छान त्याला आळूचे पानं येत आहेत ना. आणि असं म्हणजे मी ऐकलं की नालीतल्याच पाण्यामध्ये अळूचे पानं वगैरे येतात, तर तसं काहीच नाही आहे. आपल्या घरातल्या कुंडीमध्ये सुद्धा आपण स्वच्छ पाणी जर त्याला टाकलं ना, तरीसुद्धा ते आळूचे पानं येतात बरं का. तर बाजारातले कसे असतात काय माहीत, कुठल्या पानात येतात काय. मी पाहिलेलं आहे खूप अशा म्हणजे नालीमध्ये सुद्धा आळूचे पानं आलेलं आहेत आणि तेच विकायला परत बाजारात आणतात काही लोक. तर म्हणून म्हटलं हे नकोच म्हटलं. मी एक तर नंदला सांगितलं होतं, हे नंदनं आणून दिलेले आहेत हे. तर मी लावल्यानंतर ना म्हणजे मी घरातल्याच एका मोठ्या अशा टपामध्येच मी त्याला लावून टाकले. तर किती असे 2-2 हाता इतके ते पानं आहेत बरं का, इतके मोठाले पाने येत आहेत ना ते. तर असो, आपली घरातली जी भाजीपाला असते ना त्यात वेगळाच एक आनंद असतो. तर मला इथं आळू वड्या ना सारखं म्हणजे अगोदर खूप आवडत होत्या, आताही आवडतात. आता त्यानिमित्त झाड लावलंच आहे, त्यानिमित्ताने मला खायला पण भेटत आहेत. तर ह्यावेळेस थोडीशी मी वेगळी पद्धत करणार आहे आळूची, म्हणजे एकदम साधी सोपी, फक्त त्या आळूच्या वड्याने मी तळून घेणार आहे. तर ह्याने चालले होते बँकेत, जेवण वगैरे झालेलं होतं. मी आता हे दुपारून बनवायला घेतले होते. तर म्हणजे 4 वाजता खुशी येणार होती, तिला जेवणामध्ये वगैरे होईल म्हणून. तर ह्यांना जास्ती असं तेलकट वगैरे नाही आवडत बरं का. तर हे जे असतं ना हे चटपटा खाणं वगैरे, ते फक्त माझं आणि खुशीतच असते बरं का. तर असं आधीमध्ये कधीच चालतं हे पण. तर आता हे मी बेसन पीठ घेत होते आणि म्हणजे ना खुशीला पण सवय आहे प्रत्येक गोष्टी. ती अगोदर तिनं काही म्हणजे कुठल्या गोष्टी खात नव्हती बरं का. तिनं खूप म्हणजे हट्टी होती, जिद्दी, जे की नको म्हटलं की नाहीच, म्हणजे तिनं असं काही खातच नव्हती, तिला जर एखादी गोष्ट नाही आवडली तर. पण आता मी तिला तसं म्हणजे जेव्हापासून ती स्कूलला वगैरे चालले ना आता, तर तिच्या म्हणजे खाण्यापिण्याच्या म्हणजे असं वेगळं म्हणजे तिचं बदललं आहे पूर्ण रुटीनच मी. कारण टिफिनला जे देईल ना ते तिला खावंच लागत असतं. सर असतेच समोर, मॅडम उभारलेल्या असतात, मग
त्यांच्यासमोर लेकरं घाबरून खातातच. मग आपण त्यावेळेस तिला न आवडीची सुद्धा भाजी दिली ना तर ती सुद्धा ती फिनिश करून येतच होती. आल्यानंतर फक्त एवढंच की तिनं खूप ओरडायची, मम्मा तू आज काय दिलती टिफिनला, असं म्हणायची. तर असं असं करत करत तिनं म्हणजे अक्षरशः कारल्याची सुद्धा भाजी खुशी खाती बरं का. फक्त एवढंच की असं जरा म्हणजे आता सपकतेनं काही खात नाही आहे, म्हणजे मीडियममध्ये खाती, जास्ती तिखट पण नाही खाती, पण हां मीडियम तिखट ती खाती बरं का. तिला आता सवय झाली. तर असं तर तिला तिच्या आत्याकडे पण पाठवलं तर मध्ये मध्ये. तर ते नंदाची लेकरं वगैरे मोठाले आहे तर त्यांचं पाहून पण ती काही गोष्टी खायला वगैरे असं शिकत असते. जर म्हणजे मला पण म्हणजे ही टॅक माहीत नव्हती, पण जेव्हापासून मी खुशीला असं गावोगावी म्हणजे तिच्या आत्याकडेच पाठवते फक्त, तर तिनं जेव्हा तिकडून म्हणजे जाऊन येते ना तर तिच्यात थोडासा चेंज दिसतो बरं का खाण्यापिण्यामध्ये वगैरे. तर म्हणजे प्रत्येक गोष्टी खायला शिकलेली वगैरे असते असं. तर इथं माझी चालू होती आळूची वडी, जे की मला फार आवडते. मी रोजसुद्धा खायला तयार आहे बरं काही आळूची वडी. आणि म्हणजे पोटामध्ये वगैरे म्हणा आपल्याला काही असं किडनी स्टोनचा किंवा चुकून मुकून कधी पोटात केस वगैरे गेला असं म्हणजे खाण्यापिण्यातून आपल्याला नाही समजत, परंतु चुकून वगैरे केलास तर ना त्याच्यासाठी आळूच्या वड्या खूप म्हणजे एक आयुर्वेदिक उपाय असं म्हणतात ना, तर तसं आहे ते. तर ॲक्च्युली हे बहुतेक आळूच्या वड्या असं बनवून म्हणजे ज्यावेळेस त्रास होतो ना त्या किडनी स्टोनचा म्हणा किंवा केस वगैरे गेल्यानंतर त्यावेळेस त्याची पद्धत वेगळी असेल खाण्याची, हे बहुतेक असंच खात असणार आहे. परंतु हे आता ह्याची एक पद्धत नवीनच निघाली की बेसन वगैरे लावून म्हणजे असं जरा चरकत नाही गळ्यामध्ये वगैरे खाते वेळेस. तर हे ना म्हणजे ज्यावेळेस बाजारातून आणलं ना तर त्यावेळेस चरकत होत्या त्या आळूच्या वड्या, पण ह्या ज्या घरी मी लावल्यात ना आळूच्या वड्या अजिबात असं गळ्यामध्ये चरचर करत नाही आहे ना, तिखट करत नाही आहे. म्हणून मी थोडंसं त्याच्यामध्ये ओवा टाकला, ओवा थोडासा जास्तीच टाकला, मी मीठ टाकलं आणि लाल तिखट टाकलं मी आवर्जून, कारण ह्या आळूच्या वड्या अजिबात चरकत नाही आहेत, घरामध्ये लावले त्याच्यामुळे म्हणजे तिखट गळ्याला त्रास होत असतो ना ते होत नाही आहे. म्हणून ह्यावेळेस मी थोडंसं तिखट टाकावं म्हटलं, थोडंसं लाल तिखट मी त्याच्यात टाकले आणि असं एक एक पानाला मी ते थोडंसं लावत गेले. आणि मी ज्यावेळेस हे पाण्याला बेसन लावत होते ना तर मला खुशीची आठवण आली होती की आदल्या दिवशी ना झाडांना पाणी टाकत होते, तर त्यावेळेस खुशी म्हणजे ह्याचे कसं गोल केली आणि त्याच्यामध्ये पाणी टाकली होती की अगोदरची माणसं असं पित होते पाणी हा म्हणजे पानाच्या ह्याच्यामध्ये वगैरे. मी म्हटलं हो म्हटलं. आणि ह्याच्यामध्येच म्हणजे पत्तरवाळी वगैरे असते ना जेवणामध्ये अगोदरच्या काळी, आता वगैरे खूप निघाले ताट वगैरे असतील खूप सारे, परंतु अगोदर ना तर म्हणजे मी तर म्हणजे पाहिलं की प्रत्येक लग्नामध्ये वगैरे गेलं ना कार्यक्रमामध्ये वगैरे लहानपणी बरं का, तर असं पानाच्याच तिथं ताट दिसायचे पत्तरवाळ्या, त्याला काड्या वगैरे लावून. आणि तेच ना आता आपण जेव्हा पितृपक्ष असतात ना तर त्यावेळेस पण तेच ताटं चलतात, पत्तरवाळ्या असं म्हणतात त्याला. तर त्यावेळेस पण मी त्याच्यामध्ये म्हणजे पाहिलेलं आहे, पण आता सध्या ते कोण वापरत नाही. आता प्लेट निघाले तर म्हणजे असं फायबरचे वगैरे असतात ना, तर तशा प्लेट वगैरे दिसतात आता जेवणामध्ये वगैरे, म्हणजे कुठेही कार्यक्रमामध्ये वगैरे फंक्शनमध्ये. तर मी ह्याला एक एक करून पान असं लावून घेतले होते आणि एक पान मी खुशीसाठी ठेवलं होतं, जे की तिला फार आवडतं खेळायला, त्याच्यामध्ये ते पाणी वगैरे टाकून ती खेळत असते. तर इथं मी वाफायला ठेवलं होतं खाली. छोटीशीच मी कढई घेतली होती ह्यावेळेस, कारण माझ्या मोठ्या कढईमध्ये ना मी भाजी केली होती, तर छोट्या कढईमध्ये पाणी भरपूर ओतलं आणि हे ना मस्तपैकी असं म्हणजे वाफायला ठेवलं. तर आता चालू आहे पावसाळा, तर पावसाळ्यामध्ये ना पारिजात जे झाड आहे ना त्याला इतके फ्लावर म्हणजे फुलं लागतात ना, तर त्या शेजारीच एक म्हणजे झाड आहे पारिजाताचं, जे की इतके त्याला फुलं लागतात ना, म्हणजे पहाटे पहाटे तर त्यांनी गोळा पण करतात, परंतु येणार जाणार पण नेतात. इतकं त्याला म्हणजे ना कंटिन्युअस एक 12पर्यंत तर तिचे फुलं पडायलाच असतात. तर खुशी मला तिथली फुलं रोज आणून देत आहे म्हणजे देवांसाठी न चुकता. रोज छोटीशी प्लेट नेते आणि तिनं फुलं आणून देते. तर पहा इथं आळूच्या वड्याना मी वाफून घेतलेल्या होत्या, गरम गरम होत्या, म्हणजे इतक्या पलटायला सुद्धा त्या मला चटका बसत होता.
एक एक ओळी एक एक आळूची वडी मी पाहत होते, म्हणजे हे खालून वरून असं वाफले का वगैरे. तर आता मी ह्याचे तुकडे वगैरे काहीच केलेलं नाही आहे, मी डायरेक्ट ह्याला तळायलाच टाकले आहे. अशाच मोठ्या वड्या मी ठेवलेल्या आहे. तर आता ह्यावेळेस मी ह्याला फ्राय पण नाही करणार जिऱ्या मोहरीमध्ये, म्हणजे प्रत्येक वेळेस थोडीशी तीच रेसिपी, परंतु वेगळ्या पद्धतीने जर करून पाहिली ना तर वेगवेगळी टेस्ट त्याची लागते बरं का. तर आता ह्याच्या अगोदर मी ह्याच्या छोट्याशा अशा कापण्या करून घेते, ते छोटे छोटे तुकडे करून, आणि त्याला जिरे मोहरीमध्ये ना मी फ्राय करत होते तेलामध्ये. तर म्हटलं आता ह्यावेळेस थोडंसंच एक गिंडी तेल टाकावं आणि त्याच्यातच ह्याला मी तळून घ्यावं असं विचार केलं. तर खूप छान, म्हणजे इतक्या थोड्याशा तेलामध्ये ना मी एवढ्या साऱ्या अशा आळूच्या वड्या मी तळून घेतलेल्या होत्या. तर ह्यावेळेस म्हणजे तीच रेसिपी फक्त ना, म्हणजे तोच पदार्थ थोड्याशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण कधी मधी बनवला ना तर खूप छान टेस्टी लागतो बरं का. तर आता माझ्या घरी ना प्रत्येक आठवड्याला किंवा 2 आठवड्याला आता आळूच्या वड्या म्हणजे होणारच आहेत बरं का. जे की माझ्यासाठी तर खूप खास आहे, कारण माझ्या पार्लरला थ्रेडिंगला जास्ती क्लायंट असतं. मग त्याच्यामुळे तर मला माझी चुकूनमधून कधी जात नाही म्हणा, परंतु एखाद्या वेळेस काही केलंच तर म्हणून केस वगैरे, तर केससुद्धा पोटातल्याने जळतात. तर अशा छानशा मी वड्या तळलेल्या आहेत. आणि आता दुपारी ना मी सगळं आवरून वगैरे बसल्यानंतर एक पार्सल माझं आलेलं होतं, जे की खूप दिवस झालं मागवलं होतं. म्हटलं हे पाऊस चालू आहे म्हणून असं येत नाही का काय, असं वाटलं कॅन्सल झाले का वाटलं. परंतु मी माझी घरातली काही कामावर, तर मला अचानकच फोन आला आणि तुमचे 2 पार्सल आले आहेत असं सांगितलं. तर मी घेतलं आणि आता ह्याच्यामध्ये मी काय आहे ते पुढे मी उघडून दाखवणार आहे. तर ह्याची पॅकिंग बघा ना तुम्ही, किती मस्त ते पॅकिंग केले ना त्या काय ते थर्माकोलचे वगैरे. तर आता हे जे आहे ना, हे वरचं जे पेपर दिसते ना लिहिलेलं, कधी पण म्हणजे ना आपण हे रॅपर उघडताना ना, पार्सल उघडताना म्हणजे हे कात्रीनं ना वरून जोडायचं, पेपरचा जो भाग असतो ना तिथून नाही कापायचं, कारण ज्यावेळेस एखादी रॉंग आयटम म्हणजे चुकीचा वगैरे जर आलं तर ना ते आपल्याला रिटर्न करायला सोपं जातं. तर इथली माहिती वगैरे असते त्याच्यावर लिहिलेली, काय आलं आहे, आपल्याला काय मागवायचं होतं आणि इथं काय आलं, तर त्या कोडनुसार त्यांना त्यात कळत असतं वाटतं बहुतेक. तर म्हणून मी तिथलं कधी फाडत नाही. तर मी खुशीसाठी ना चप्पल मागवली होती, खूप दिवस झालं, म्हणजे ज्यावेळेस ना डुगू आले होते ना, डुगूला सोडताना ह्याने डुगूला कपडे घ्यायचं म्हटलं होते, परंतु डुगूने म्हणले कपडे भरपूर आहेत मामा, म्हणले एक चप्पलच घे म्हटले, सँडल. तर डुगूला सँडल घेतली होती आणि त्याच वेळेस खुशीला पण एक छोटीशी चप्पल घेतली होती साधीवाली, परंतु एक डेल्यूची कशी असते, परंतु तिची ना ते खराब झाली. तर हे मी तिच्यासाठी मागवलं होतं. इतकं भारी येत नाही, म्हणजे एक पॅरागॉनच्या कशा आहेत ना आपल्या सेम तशाच मला हे वाटल्या. खूप मस्त क्वालिटी आहे आणि म्हणजे खूप छान असं मला हे कलर, म्हणजे खुशीला पिंक मुलगी आहे, परंतु खुशीला अजिबात पिंक कलर आवडत नाही, तिला पर्पल कलर आवडतो, म्हणून मी तिच्या आवडीचा कलर मागवला आहे. आणि इतकं मस्त, हे इतकं क्वालिटीचं आहे ना हे. थोडंसं कॉस्ट जास्ती म्हणजे महाग पडलं, परंतु असं म्हटलं म्हणजे तिला एक 6 महिने 7 महिने जर गेलं तरी खूप झालं बरं का. तर असं आपले ते पैसे निघून जातात. तर असंही रोज तिला स्कूलला शूज असतं आणि घरी वापरायला तिला अशी चप्पल लागतेच. तर खूप छान, मला तर इतकं आवडलं होतं ना हे, म्हणजे खूप. तर मी ते साईडला ठेवलं आणि आता मी हे थर्माकोलचं काढत होते. म्हणजे आता पावसाळा चालू आहे, आपल्याला घरं वगैरे असं म्हणजे थंड हवा घरी मला तर फार आवडतं. खिडक्या दार मी उघडून ठेवते, तर मग दिवे आपले विझतात. तर दिवे विझू नये ह्याच्यासाठी ना मी हे काच मागवलेलं होतं. हे पण खूप छान आले बरं का, म्हणजे असं कुठं चिरलेलं नाही आहे किंवा कुठं फॉल्ट, म्हणजे असं असतात ना काच येताना थोडेसे तुकडे वगैरे पडते, तर हे अजिबात तसं आलेलं नाही आहे. खूप छान हे काच आलेलं आहे. तर मी 2 काच मागवले होते, हे एक होतं आणि दुसरं एक होतं. म्हणजे आता दिव्याला एक तुळशी पळशी पण ठेवलं ना दिवा, तर तो विझून जातो वाऱ्याने वगैरे. आता पावसाळा चालू आहे तर त्याच्यामुळे, म्हणून मग हे तुळशी पळशी पण एक मागवलं होतं मी ठेवायला. तर ह्याच्या अगोदर पण मी 2 मागवले होते, परंतु ते एक माझ्याकडून फुटलं आणि एक खुशीकडून फुटलं होतं ते काच.
तर असं म्हटलं आता ह्यावेळेस मागावंच लागेल, कारण वारं वगैरे आलं ना तर दिवे विजून जातात. म्हणजे घरातला तर नाही विजत घरी असल्यामुळे, परंतु तुळशीपसला म्हणजे असं म्हणजे लावलं तर लगेच विजून जातं. म्हणून मग म्हटलं तुळशीसाठी एक मागवावंच, म्हणून मी हे अशी दोन्ही पण मागवले. तर खूप मोठी पण असं खूप छान आलेत, मला तर फार आवडलं बरं का. म्हणजे मीशोवरून कधी पण काही मागवताना ना असं खाली त्याचे रेट बघायचे, किंवा खाली ना असं हे पण असतात, म्हणजे ज्या लोकांनी घेतलेत ना तर ते त्यांचे रिव्ह्यू तिथं टाकतात. तर ते रिव्ह्यू पण बघायचे, वाचायचे, आणि नेहमी 4च्या पुढूनच रेट असलेल्या वस्तू मागवायच्या. तर असं मी पण म्हणजे तिथं खाली रेट किंवा असं फोटो वगैरे टाकते, कुठल्या कुठल्या म्हणजे ज्या वस्तू मला आवडल्यात ना, खूप छान पद्धतीनं आलेल्या आहेत, त्या घरपोच झाले तर त्याचे मी फोटो टाकते. तर संध्याकाळी पहा मी दिवा लावलेला होता, तर काच ह्याच्यावरती असं मी ठेवून दिलेलं होतं, म्हणजे आता दिवा माझा विझणार नाही आहे. तर इथं पुढे लगेच खुशीनं पण तिच्या चप्पल घालून दाखवल्या मला. खुशीला तर फार आवडला होता बरं का. ती तर अक्षरशः उड्या मारत होती. म्हटलं उड्या नको बाई मारू, म्हटलं थोडंसं चलून दाखव म्हटलं ह्याच्यावर. तिला गोल वगैरे फिलिप तिच्या आवडीचा कलर होता, म्हणून तिला पण फार आवडलं. तर आता चला मी माझा व्हिडिओ इथंच संपवते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना.